तुम्ही कधी असं पाहिलं आहे का? रस्त्यावर घाम गाळणारा कामगार सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतो, पण महिन्याच्या शेवटी त्याच्याकडे पैसे संपून जातात. तर दुसरीकडे एक बिझनेसमॅन जो दिवसातले फक्त 2-3 मीटिंग्स करतो, त्याच्या गाड्या बदलत राहतात, त्याची प्रॉपर्टी वाढत राहते आणि त्याच्या अकाउंटमध्ये पैशांची कधी कमी होत नाही. पे अटेन्शन हिअर. आता प्रश्न हाच आहे, का कामगार मेहनती नाही का? तो दिवसरात्र रक्त आणि घाम एक करत नाही का? नक्कीच करतो, पण तरीही गरीब का आहे? याचं उत्तर खूप साधं आहे, कारण खेळ मेहनतीचा नाही आहे, खेळ सिस्टमचा आहे. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला त्या गुप्त माइंडसेटबद्दल सांगणार आहे, जे करोडपतींना गर्दीतून वेगळं करतं, जे त्या लोकांना वर नेतं ज्यांना दुसऱ्यांसारखं 9 ते 5ची यांत्रिक जीवन जगायचं नाही. हे आहे लेझी बिलियनेअर माइंडसेट. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेणार आहात, मेहनत तुमचं आयुष्य का बदलू शकत नाही, सिस्टम कसं श्रीमंतीचं खरं दार उघडतं, आणि तो फॉर्म्युला ज्यामुळे तुम्ही झोपेतही पैसे कमवू शकता. तर जर तुम्हाला आयुष्य बदलायचं असेल तर या व्हिडिओचा प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐका, कारण होऊ शकतं की हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट बनेल. अध्याय 1. मेहनतीचा खोटा भ्रम. काम अंडरस्टँडिंग टोन. लहानपणापासून आपल्याला एक गोष्ट शिकवली गेली आहे, मेहनत करा, चांगले गुण मिळवा, चांगली नोकरी मिळेल आणि मग आयुष्य सेट होईल. पण रियालिटी काय आहे? किती लोक आहेत जे डिग्री घेऊन फिरत आहेत आणि नोकरी शोधत आहेत? किती लोक आहेत जे 12-14 तास ऑफिसमध्ये काम करूनही EMI भरण्यासाठी त्रासलेले असतात? आणि किती लोक आहेत जे रिटायरमेंट नंतरही पैशांची काळजी करत राहतात? जर मेहनत सर्व काही असती तर सर्वात श्रीमंत लोक तेच असते जे सर्वात जास्त काम करतात. पण वास्तव उलटं आहे. जे लोक सर्वात जास्त मेहनत करतात तेच सर्वात गरीब राहतात, आणि जे लोक सिस्टम बनवतात ते श्रीमंत बनतात. रिअल लाईफ उदाहरण. कामगार रोज 12 तास काम करतो, तरीही त्याची कमाई 400-500 रुपयांपेक्षा जास्त नाही. तर दुसरीकडे एक कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक फक्त प्रोजेक्टच्या मीटिंग्स करतो, पण प्रत्येक प्रोजेक्टमधून लाखो करोडो कमवतो. फरक काय आहे? मेहनत दोघेही करत आहेत, पण एक मेहनतीत अडकलेला आहे, दुसऱ्याने सिस्टम तयार केला आहे. इमॅजिन दिस. इतिहासाचा धडा. राजघराणी नेहमी श्रीमंत का राहिली? कारण त्यांच्याकडे मेहनत करण्याची गरजच नव्हती. त्यांच्याकडे सिस्टम होती. जमीन, कर, व्यापार, प्रजा. दुसरीकडे शेतकरी आणि कामगार नेहमी मेहनत करत राहिले, पण श्रीमंत कधीच झाले नाही. मानसशास्त्रीय सापळा. ही विचारसरणी आपल्या मेंदूत लहानपणापासून भरली जाते. वाचा, लिहा, मेहनत करा, नोकरी मिळेल. पण कोणीही का शिकवलं नाही की सिस्टम बनवा जेणेकरून पैसा स्वतःच तुमच्याकडे येईल? पे अटेन्शन. कारण सिस्टमची विचारसरणी फक्त 5% लोक ठेवतात. उर्वरित 95% लोक मेहनतीच्या जाळ्यात अडकलेले असतात. तर आता स्पष्ट आहे, मेहनत तुम्हाला जिवंत ठेवू शकते, पण श्रीमंत बनवू शकत नाही. मूव्हिंग फॉरवर्ड. अध्याय 2. सिस्टमची खरी शक्ती. आता समजून घेऊया खऱ्या खेळाबद्दल. सर्वप्रथम एक प्रश्न. अंबानी, अदानी, बिल गेट्स, इलॉन मस्क हे लोक दिवसरात्र 18-20 तास काम करतात का? हे लोक प्रत्येक डील, प्रत्येक बिझनेस, प्रत्येक ऑपरेशन स्वतः मॅनेज करतात का? नाही. पण तरीही त्यांची कमाई दिवसरात का चालू राहते? कारण यांच्याकडे सिस्टम आहे. उदाहरण. अंबानी. अंबानी कदाचित दिवसात फक्त 3-4 तास काम करतात, पण त्यांच्या कंपनीज 24/7 काम करत राहतात. जिओचं नेटवर्क जेव्हा चालतं तेव्हा प्रत्येक सेकंड अंबानीच्या अकाउंटमध्ये पैसा येतो. त्यांची ऑइल रिफायनरी, रिटेल स्टोअर्स, पेट्रोकेमिकल्स, प्रत्येक ठिकाणून कॅश फ्लो येत असतो. म्हणजे अंबानीचा वेळ लिमिटेड आहे, पण त्यांचा सिस्टम अनलिमिटेड आहे. छोटं उदाहरण. टीचर. एक टीचर आहे, तो रोज 1 तास क्लास घेतो, 30 मुलांना शिकवतो, म्हणजे त्याची मेहनत 30 मुलांपुरतीच मर्यादित आहे. पण तोच टीचर जर एक कोर्स बनवेल आणि ऑनलाईन अपलोड केला तर तो कोर्स लाखो मुलांपर्यंत पोहोचू शकतो. तो झोपत असेल, फिरत असेल, फॅमिलीसोबत असेल, पण कोर्स विकत असेल आणि पैसा येत राहील. मेहनत तीच, पण सिस्टम बदलल्याने रिझल्ट 100 पट. खरा फरक. मेहनतीची एक लिमिट असते. तुम्ही दिवसात 12-14 तासांपेक्षा जास्त कामच करू शकत नाही. पण सिस्टमची कोणतीही लिमिट नाही. सिस्टम 24/7 चालतं. तुम्ही काम करत असाल किंवा विश्रांती घेत असाल. हीच आहे सिस्टमची शक्ती. तर आता स्पष्ट झालं, गरीब आणि श्रीमंत यांच्यातला खरा फरक मेहनतीचा नाही तर सिस्टमचा आहे. अध्याय 3. पैसा आणि वेळचे गणित. आता बोलूया आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या फॉर्म्युलाबद्दल. साधारण माणसाचा फॉर्म्युला. बहुतेक लोक आपलं आयुष्य असं जगतात. पैसा मेहनत गुणिले वेळ, म्हणजे जितके तास काम कराल तितका पैसा मिळेल.
जसं कामगार 12 तास काम करतो तर त्याला 400-500 रुपये मिळतात. जर तो 2 तास अधिक काम करेल तर 100-200 अधिक कमवेल. पण हा फॉर्म्युला खूप धोकादायक आहे, कारण तुमची मेहनत आणि वेळ दोन्हीची लिमिट आहे. तुम्ही दिवसात 24 तासांपेक्षा जास्त काम करू शकत नाही, तर तुमची कमाईही लिमिटेड राहणार. पे अटेन्शन हिअर. श्रीमंत माणसाचा फॉर्म्युला. श्रीमंत लोक कसे विचार करतात? पैसा, सिस्टम, स्केलाबिलिटी प्लस मेहनत. म्हणजे ते फक्त मेहनतीवर नाही तर सिस्टम आणि स्केलाबिलिटीवर लक्ष देतात. उदाहरण, कामगार 1 दिवसात 12 तास काम करून 500 रुपये कमवतो. त्याची मेहनत वाढू शकते, पण त्याच्या कमाईची सीमा ठरलेली आहे. पण एक डिजिटल क्रिएटर 1 तास मेहनत करून एक व्हिडिओ बनवतो. तो व्हिडिओ जर लाखो लोकांपर्यंत पोहोचला तर त्याच्या 1 तासाच्या कामाने त्याला लाखो रुपये मिळू शकतात. एक छोटासा यूट्यूबर होता. 2017 मध्ये त्याने एक व्हिडिओ टाकला होता. त्यावेळी त्या व्हिडिओला फक्त 200 व्ह्यूज आले होते. पण त्याने हार मानली नाही. हळूहळू त्याचं कंटेंट व्हायरल झालं. आज तोच यूट्यूबर करोडो रुपये कमवतो, कारण त्याने मेहनतीला सिस्टममध्ये बदललं. त्याचे व्हिडिओज आजही चालतात, भलेही तो झोपत असला तरी. टाईम आणि मनीचा खरा खेळ. गरीब माणूस नेहमी आपला वेळ विकतो, श्रीमंत माणूस आपलं सिस्टम विकतो. गरीब विचार करतो, जितकं जास्त काम करेन तितका पैसा मिळेल. श्रीमंत विचार करतो, एकदा काम करेन पण असं सिस्टम बनवेन जे वारंवार पैसा देईल. मूव्हिंग फॉरवर्ड. तर आता प्रश्न असा आहे, तुम्ही कोणत्या रस्त्यावर चालणार? तुम्ही नेहमी तुमची मेहनत आणि वेळ विकत राहणार की असं सिस्टम बनवणार जिथे तुमच्या झोपेतही पैसा येत राहील? अध्याय 4, लेव्हरेज, गुणक शक्ती. आता आपण पोहोचलो आहोत त्या पातळीवर जिथून खरा खेळ सुरू होतो. तुम्ही आत्तापर्यंत समजलात की मेहनतीचा भ्रम काय आहे. तुम्ही हे देखील जाणलत की सिस्टम कसं श्रीमंतीचं दार उघडतं. पण खरा प्रश्न अजूनही बाकी आहे. जर मेहनतच रस्ता नाही, तर मग तो कोणता रस्ता आहे ज्यामुळे श्रीमंत लोक थकल्याशिवाय, जळल्याशिवाय आणि धावपळीशिवाय करोडो बनवतात? त्याचं उत्तर आहे लेव्हरेज. म्हणजे फक्त आपला वेळ आणि हातपाय वापरू नका. दुसऱ्यांचा वेळ, दुसऱ्यांचे सिस्टम आणि दुसऱ्यांची शक्ती वापरणं शिका. लेव्हरेजचा जादू. कल्पना करा, तुमच्याकडे 24 तास आहेत. पण जर तुम्ही 10 लोकांची टीम बनवली आणि सगळ्यांना वेगवेगळी कामं वाटली, तर तुमच्याकडे आता इफेक्टिव्हली 440 तास झाले. आणि जर तुम्ही असं सिस्टम बनवलं जे झोपेतही काम करतं, तर तुमचा प्रत्येक मिनिट इन्कम जनरेट करत असेल. हेच आहे श्रीमंत लोकांचं माइंडसेट. ते डायरेक्ट मेहनत विकत नाहीत, ते लेव्हरेज विकतात. उदाहरण 1, हेनरी फोर्डचा प्रयोग. एकदा हेनरी फोर्डला कोणीतरी म्हणालं, तुम्ही बिझनेसमध्ये इतके मोठे कसे झालात? तुम्हाला तर डिटेल्स सुद्धा माहीत नाहीत. फोर्ड हसत म्हणाला, मला सर्व काही माहीत असण्याची गरजच काय आहे? माझ्या ऑफिसमध्ये प्रत्येक बटन एका एक्सपर्टशी जोडलं आहे. मला जेव्हा काही हवं असतं, मी फक्त बटन दाबतो आणि माझा एक्सपर्ट येऊन मला योग्य आन्सर देतो. आता विचार करा, जो माणूस एकटाच सर्व काही जाणण्याचा प्रयत्न करेल, तो आयुष्यभर पुस्तकांमध्ये अडकून राहील. पण ज्याने लेव्हरेज शिकलं, म्हणजे एक्सपर्ट्सला हायर करणं, सिस्टम्स बनवणं, तोच खरा खेळाडू आहे. उदाहरण 2, डिजिटल लेव्हरेज. आजच्या काळात हे आणखी सोपं आहे. एक यूट्यूब व्हिडिओ बनवा. तुम्ही एकदा मेहनत केली, पण तो व्हिडिओ वर्षानुवर्ष चालू राहील, करोडो व्ह्यूज आणेल आणि सतत पैसे देत राहील. तुम्ही झोपत असाल, ट्रॅव्हल करत असाल किंवा फॅमिलीसोबत असाल आणि त्याच दरम्यान तो व्हिडिओ 24 तास 7 काम करत असेल. म्हणजे एकदा एफर्ट द्या आणि वारंवार रिवॉर्ड घ्या. हेच आहे लेव्हरेज. एक्साइटेड टोन. लेझी बिलियनियरचा तिसरा तत्व. स्वतः करू नका, करून घ्या. स्वतः धावू नका, सिस्टमने काम करवा. स्वतः जळू नका, लेव्हरेजमधून ग्रो करा. आता इमॅजिन करा, तुमचे डोळे बंद करा आणि कल्पना करा. तुमच्याकडे एक छोटा डिजिटल बिझनेस आहे. तुम्ही सिस्टम बनवला आहे. झोपेत सुद्धा ऑर्डर्स येत आहेत. तुम्ही सकाळी उठता आणि पाहतात, रात्रभर 50 ऑर्डर्स आले आहेत. तुम्ही ॲक्च्युअल मेहनत फक्त सुरुवातीला केली होती, सिस्टम बनवताना. पण आता सिस्टम तुमच्यासाठी काम करतंय. हेच आहे खरा लेझी बिलियनर माइंडसेट, जिथे तुम्ही कमी करता, स्मार्ट करता आणि जास्त मिळवता. अध्याय 5, फिअरला तोंड देणं. आत्तापर्यंत तुम्ही समजलात की मेहनतीचा भ्रम काय आहे. तुम्ही हे देखील जाणलत की लेव्हरेज कसं काम करतं. पण एक समस्या प्रत्येकाच्या प्रवासात येते, भीती, फिअर. कोणाला फेलियरची भीती, कोणाला सोसायटीच्या जजमेंटची भीती, कोणाला पैसे गमावण्याची भीती. आणि खरं सांगू तर हीच भीती 90% लोकांना सरासरी बनवते. सिरियस टोन. मेंदू आणि भीतीचा फरक. साधारण माणूस घाबरतो, जर फेल झालो तर, जर लोक हसले तर, जर पैसा बुडाला तर.
पण लेझी बिलियनर माइंडसेट विचार करतो, जर सक्सीड झालो तर, जर लोक इन्स्पिरेशन घेऊ लागले तर, जर पैसा 10 पट मल्टिप्लाय झाला तर. म्हणजे फरक फोकसचा आहे. सरासरी माणूस फेलियरच्या संभाव्यतेवर फोकस करतो आणि बिलियनेर सक्सेसच्या संभाव्यतेवर. स्टोरी इलॉन मस्कचा भीती तोडणारा प्रश्न. इलॉन मस्कला जेव्हा विचारलं गेलं, स्पेसएक्स इतका रिस्की होता, तुम्ही सर्व काही इन्व्हेस्ट का केलं? मस्कने उत्तर दिलं, मी फक्त विचार केला, सर्वात वाईट काय होऊ शकतं? फेल होईन, पण फेल होऊनही व्हॅल्युएबल शिकेन. तर हा रिस्क ॲक्च्युली इतका मोठा नव्हताच. हेच आहे फिअरलेस विचार. भीतीला आउटकममधून नाही तर लर्निंगमधून मोजायचं. लेझी बिलियनेअरचा 14 तत्व, फिअरला आउटकम मानू नका, त्याला लर्निंगचा रस्ता माना. जितकं जास्त तुम्ही भीतीपासून पळाल, तितकी भीती मोठी होईल. पण ज्या दिवशी तुम्ही भीतीच्या डोळ्यात पाहून म्हणालात, बस आता तुला चॅलेंज करतो, तिथूनच तुमची ग्रोथ सुरू होईल. प्रॅक्टिकल टेक्निक, फिअर फ्लिप एक्सरसाइज. जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत असेल तर लिहा. 1. वर्स्ट केस काय होईल? 2. बेस्ट केस काय होईल? 3. वर्स्ट केसला हँडल करण्याचा मार्ग काय आहे? 99% वेळा तुम्हाला वाटेल की वर्स्ट केस इतका मोठाही नाही जितकं तुमचं मन तयार करत होतं. मूव्हिंग फॉरवर्ड. अध्याय 6. एनर्जी आणि फोकस, खरी संपत्ती. दोस्तांनो, कल्पना करा तुमच्याकडे खूप आयडियाज आहेत, तुमच्याकडे लेव्हरेजचं नॉलेज आहे, फिअरलेसनेस देखील आहे. पण जर तुमची एनर्जी विखुरलेली असेल, फोकस तुटलेला असेल, तर तुम्ही कधीच बिलियनियर माइंडसेट ॲक्टिवेट करू शकणार नाही. खरं म्हणजे सक्सेसफुल लोक जास्त मेहनत करत नाहीत, ते फक्त आपली एनर्जी आणि फोकस योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करतात. एनर्जी इज इक्वल टू करन्सी. विचार करा, तुमच्याकडे प्रत्येक दिवशी फक्त 100 युनिट एनर्जी आहे. आता सरासरी लोक ती एनर्जी छोट्या छोट्या डिस्ट्रॅक्शन्समध्ये खर्च करतात. बेकार स्क्रोलिंग, गॉसिप, कंपॅरिझन, निगेटिव्हिटी, फालतू कामं, आणि दिवसाच्या शेवटी थकतात, पण काहीही साध्य करू शकत नाहीत. पण लेझी बिलियनियर माइंडसेट काय करतो? तो त्याच 100 युनिट एनर्जी फक्त 3-4 हाय इम्पॅक्ट कामांमध्ये इन्व्हेस्ट करतो. रिझल्ट, कमी काम करूनही मोठा आउटपुट. स्टोरी वॉरन बफेट आणि बिल गेट्स. एकदा वॉरन बफेट आणि बिल गेट्सना एकच प्रश्न विचारला गेला, जर तुम्हाला सक्सेसचं कारण एका शब्दात सांगायचं असेल तर ते काय असेल? दोघांनीही विचार न करता एकच शब्द सांगितला, फोकस. म्हणजे जगातले सर्वात श्रीमंत लोक मानतात की फोकस हीच अल्टिमेट सुपर पॉवर आहे. आयडिया, सरासरी लोक मल्टीटास्किंगला टॅलेंट समजतात, पण रियालिटीमध्ये मल्टीटास्किंग प्रॉडक्टिव्हिटी मारून टाकते. बिलियनियर माइंडसेट नेहमी म्हणतो, एका वेळी फक्त एक गोष्ट पूर्ण इंटेन्सिटीसह. लेझी बिलियनियरचा 5वा गुप्त, एनर्जीला वाचवणं आणि फोकसला योग्य डायरेक्शन देणं हे मेहनतीपेक्षा जास्त पॉवरफुल आहे. एनर्जी व्हॅम्पायर्सपासून दूर राहा. तुम्हाला माहीत आहे तुमच्या आयुष्यातील सर्वात डेंजरस गोष्ट काय आहे? एनर्जी व्हॅम्पायर्स. ते लोक, त्या सवयी, ती वातावरणं जी तुमची एनर्जी चोखून घेतात. सक्सेसफुल लोक यांच्यापासून दूर राहतात. ते आपल्या आजूबाजूला असं वातावरण तयार करतात जिथे एनर्जी नॅचरली हाय राहते. पॉझिटिव्ह लोक, ग्रोथची पुस्तकं, हेल्थ आणि फिटनेसवर लक्ष, डिजिटल डिटॉक्स, कारण एनर्जी वाचलेली राहील तरच फोकस शार्प राहील. कल्पना करा, तुमच्याकडे आज फक्त 3 कामं करायची आहेत. तुम्ही डिस्ट्रॅक्शन्स बंद करता, तुम्ही पूर्ण फोकससह तीच 3 कामं करता. संध्याकाळी तुम्हाला वाटेल, वाव, आज मी खऱ्या अर्थाने प्रोग्रेस केला. हेच आहे लेझी बिलियनियरचा गुप्त रहस्य. काम जास्त नाही, फक्त जरुरी आणि इम्पॅक्टफुल कामं. एनर्जी आणि फोकस पैशांपेक्षाही दुर्मिळ रिसोर्सेस आहेत. जो यांना मास्टर करतो त्याच्यासाठी सक्सेस ऑटोमॅटिक होते. अध्याय 7. नेटवर्कची शक्ती. दोस्तांनो, जर तुम्ही लक्ष दिलं असेल तर जगातील प्रत्येक मोठ्या श्रीमंत माणसाच्या मागे एक गोष्ट सामान्य असते, त्यांचे कनेक्शन्स. बिझनेसमन असोत, ॲक्टर्स असोत, पॉलिटिशियन्स असोत किंवा सायंटिस्ट असोत, त्यांची ग्रोथ एकट्याने पॉसिबल नव्हती. लेझी बिलियनियर माइंडसेट मानतो की तुमचा नेटवर्क हाच तुमचा नेटवर्थ आहे. का? एकटा खेळ कमकुवत आहे. सरासरी माणूस विचार करतो, मला सर्व काही स्वतः करायचं आहे. पण बिलियनियर समजतो, मला सर्व काही माहीत असण्याची गरज नाही, फक्त योग्य माणसांपर्यंत पोहोचावी. हाच कारण आहे की श्रीमंत लोक नेटवर्क बिल्डिंगवर खूप इन्व्हेस्ट करतात. स्टोरी स्टीव्ह जॉब्स आणि पिक्सार. जर स्टीव्ह जॉब्स एकटे असते तर कदाचित कधीच ॲनिमेशन इंडस्ट्रीमध्ये रेव्होल्यूशन आणू शकले नसते. पण त्यांच्याकडे जॉन लॅसेटर आणि पिक्सारच्या क्रिएटिव्ह टीमचा सपोर्ट होता. जॉब्सने नेटवर्कला लेव्हरेज केलं आणि पिक्सारला जगातला सर्वात मोठा ॲनिमेशन स्टुडिओ बनवला. म्हणजे एकटे ते इम्पॉसिबल होतं, पण योग्य लोकांसोबत मिळून त्यांनी जग बदलणारं काम केलं. लेझी बिलियनियरचा 6वा तत्व, योग्य लोक शोधा, त्यांच्यासोबत विन विन रिलेशन बनवा आणि त्यांची शक्ती आपली शक्ती बनवा. आयडिया, व्हॅल्यू द्या, फक्त व्हॅल्यू मागू नका.
लोक तेव्हाच जुळतात जेव्हा तुम्ही त्यांना जेन्युइनली मदत करता, ना की फक्त बेनिफिटसाठी अप्रोच करता. लाँग टर्म रिलेशन्स बनवा, शॉर्ट टर्म डील्स नाहीत. सरासरी लोक विचार करतात, मला आत्ताच फायदा मिळावा. बिलियनर माइंडसेट विचार करतो, हे रिलेशन मला 10 वर्ष साथ देईल. एन्व्हायरमेंट वाईजली निवडा. जर तुम्ही सरासरी लोकांमध्ये राहिलात तर त्यांचा विचार आणि भीती तुमच्यात घुसेल. जर तुम्ही ॲम्बिशियस आणि सक्सेसफुल लोकांमध्ये राहिलात तर ऑटोमॅटिकली तुमचा विचार, कॉन्फिडन्स आणि ॲक्शन्स बदलतील. उदाहरण, इंडियन बिझनेस टायकून्स, अंबानी असोत किंवा अडाणी, त्यांची शक्ती फक्त पैशात नाही, त्यांची खरी शक्ती आहे त्यांचा नेटवर्क. गव्हर्नमेंट कनेक्शन्स, इंटरनॅशनल पार्टनरशिप्स, पॉवरफुल कोलॅबरेशन्स, हेच त्यांच्या ग्रोथचं खरं इंजिन आहे. मूव्हिंग फॉरवर्ड. कल्पना करा तुम्ही एकटे कोणती आयडिया लॉन्च करता. कदाचित स्ट्रगल कराल, वर्षानुवर्षे स्मॉल स्केलवर राहाल. पण आता कल्पना करा तुमच्यासोबत 3 असे लोक जुळले जे कॉन्टॅक्ट्स आहेत, रिसोर्सेस आहेत, एक्सपिरियन्स आहे. तुमचीच ती आयडिया 10 पट वेगाने ग्रो करते. हेच आहे नेटवर्क लेव्हरेज. फक्त पैसे आणि मेहनतीने ग्रोथ पॉसिबल नाही. ग्रोथ तेव्हा पॉसिबल होते जेव्हा तुम्ही स्मार्ट लोकांची शक्ती कंबाईन करता. एकटे लढणं कठीण आहे, पण योग्य लोकांसोबत मिळून इम्पॉसिबल सुद्धा सोपं होतं. अध्याय 8, सिस्टम्स आणि ऑटोमेशन. आत्तापर्यंत आपण लेव्हरेज, फिअरलेसनेस, एनर्जी, फोकस आणि नेटवर्क्सबद्दल बोललो. पण आता प्रश्न असा आहे, जर तुम्हाला बिलियनेअर बनायचं असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्ट स्वतः कराल? उत्तर आहे कधीच नाही. बिलियनेअर माइंडसेट समजतो की माणसाची लिमिट असते. आणि जर तुम्हाला अनलिमिटेड ग्रोथ हवी असेल तर तुम्हाला माणसांच्या पलीकडे जाऊन सिस्टम्स आणि ऑटोमेशन तयार करायची असेल. का सिस्टम्स गरजेचे आहेत? सरासरी माणूस प्रत्येक दिवशी तीच कामं मॅन्युअली करतो. ईमेल्स चेक करणं, रिपोर्ट्स बनवणं, सेल्स कॉल्स करणं. रिझल्ट, एनर्जी वेस्ट, टाइम वेस्ट. पण लेझी बिलियनेअर माइंडसेट विचार करतो, मी वारंवार एकच काम का करू जेव्हा मी असं सिस्टम बनवू शकतो जे माझ्यासाठी ते काम नेहमी करत राहील. उदाहरण, मॅकडॉनल्ड्स. विचार करा, मॅकडॉनल्ड्स इतका मोठा एम्पायर कसा बनला? का प्रत्येक ब्रांचचा मालक स्वतः जेवण बनवतो? नाही. त्यांनी असं सिस्टम बनवलं आहे की जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा, बर्गरचा टेस्ट, प्रोसेस, सर्व्हिस जवळजवळ समान असेल. कारण काम माणसांवर नाही, सिस्टमवर चालतं. हाच कारण आहे की मॅकडॉनल्ड्सचा मालक आरामात बसून एम्पायर चालवतो जेव्हा कॉम्पिटिटर स्ट्रगल करत असतात. ऑटोमेशन इन डिजिटल एज. आजच्या काळात सिस्टम आणि ऑटोमेशनचा अर्थ आहे सोशल मीडिया टूल्स जे ऑटो पोस्ट करतात, ईमेल्स जे ऑटो रिप्लाय करतात, ऑनलाईन स्टोअर्स जे 24 तासात ऑर्डर्स प्रोसेस करतात आणि AI टूल्स जे काम इन्स्टंट करतात. विचार करा, जर तुमच्याकडे असा बिझनेस असेल जो झोपेतही पैसे कमवत राहील. हेच आहे ऑटोमेशनचा जादू. लेझी बिलियनरचा 7वा तत्व, सिस्टम बनवा, ऑटोमेट करा आणि स्वतःला रिप्लेस करा. स्टोरी, जेफ बेझोस आणि ॲमेझॉन. जेफ बेझोसने सुरुवातीला स्वतः पुस्तकं पॅक करून पाठवली. पण जर ते नेहमी असंच करत राहिले असते तर ॲमेझॉन कधीच ग्रो झाला नसतं. त्यांनी लवकरच सिस्टम बनवलं. वेअरहाऊसेस, डिलिव्हरी नेटवर्क्स, ऑटोमेशन, AI रेकमेंडेशन्स. आज ॲमेझॉन 24 तासात चालतं. बेझोस फिजिकली प्रत्येक ठिकाणी नाहीत, पण त्यांचे सिस्टम्स प्रत्येक ठिकाणी काम करतात. इमॅजिन दिस. कल्पना करा तुम्ही एक ऑनलाईन बिझनेस बनवला आहे. तुम्ही रात्री झोपत आहात आणि सकाळी उठून पाहत आहात 10 ऑर्डर्स आधीच डिलिव्हरीसाठी बुक झाले आहेत. पेमेंट्स क्लिअर आहेत. तुम्ही मॅन्युअली काहीच केलं नाही. सिस्टमने तुमच्यासाठी सर्व काही केलं. हेच आहे ऑटोमेशनचा खरा मजा. काम मशीन करे, रिवॉर्ड तुम्हाला मिळे. सरासरी लोक विचार करतात, मी अधिक मेहनत करेन. बिलियनर माइंडसेट विचार करतो, मी सिस्टम बनवेन ज्यामुळे सिस्टम माझ्यासाठी मेहनत करेल. हाच फरक आहे बिझी आणि रिच माणसामध्ये. मूव्हिंग फॉरवर्ड. अध्याय 9, अबंडन्स माइंडसेट. एक गोष्ट लक्षात आली आहे, श्रीमंत आणि गरीबच्या मेंदूतील सर्वात मोठा फरक पैसा नाही, सर्वात मोठा फरक आहे त्यांची विचारसरणी. गरीबाचं माइंड स्कॅर्सिटी माइंडसेटने चालतं, श्रीमंताचं माइंड अबंडन्स माइंडसेटने. स्कॅर्सिटी माइंडसेट म्हणतो, पैसे कमी आहेत, जर तो श्रीमंत आहे तर मी गरीब राहीन. यश सगळ्यांसाठी नाही. पण अबंडन्स माइंडसेट म्हणतो, पैसे इन्फायनाईट आहेत, जगात ऑपॉर्च्युनिटीजची कमी नाही. जर कोणी करू शकतो तर मी देखील करू शकतो. हेच कारण आहे की स्कॅर्सिटी माइंडसेट असलेला माणूस नेहमी कमतरतेत जगतो आणि अबंडन्सवाला वेल्थ अट्रॅक्ट करतो. स्टोरी, जिम कॅरीचा चेक. हॉलिवूड ॲक्टर जिम कॅरी जेव्हा स्ट्रगल करत होते तेव्हा त्यांनी स्वतःसाठी एक चेक लिहिला, $10 मिलियन. त्यांनी त्या चेकवर लिहिलं, ॲक्टिंग सर्व्हिसेस रेंडर्ड, आणि तो चेक आपल्याकडे ठेवला. रोज व्हिज्युअलाइज केला.
काही वर्षांनंतर जिम कॅरीला एका मूव्हीमधून अचूक $10 मिलियन मिळाले. म्हणजे त्यांनी प्रथम आपल्या मनाला वेल्थ प्रोग्रॅमिंगने कंडिशन केलं आणि मग रियालिटीने ते अट्रॅक्ट केलं. लेझी बिलियनरचा 8वा तत्व, पैसा प्रथम मनात बनतो नंतर खिशात येतो. वेल्थ प्रोग्रॅमिंग टेक्निक्स. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने पैसा अट्रॅक्ट करायचा असेल तर ही 3 टेक्निक फॉलो करा. 1. अफर्मेशन्स. रोज स्वतःला सांगा, मी वेल्थ डिझर्व्ह करतो. पैसा माझ्याकडे सहजपणे येतो. मी ऑपॉर्च्युनिटीज अट्रॅक्ट करतो. 2. व्हिज्युअलायझेशन. रोज 5 मिनिटं कल्पना करा की तुमच्याकडे ती आयुष्य आधीच आहे जी तुम्हाला हवी आहे. कार, हाऊस, फ्रीडम सर्व डिटेलमध्ये पहा. 3. ग्रॅटिट्यूड. आत्ता जे आहे त्यासाठी आभारी राहा. ग्रॅटिट्यूड अबंडन्सला मल्टिप्लाय करतो. उदाहरण, अबंडन्स इन बिझनेस. सरासरी लोक विचार करतात, मार्केट आधीच भरलं आहे, माझ्यासाठी जागा नाही. पण लेझी बिलियनर माइंडसेट विचार करतो, मार्केट इन्फायनाईट आहे, मी माझ्या युनिकनेसमधून जागा बनवेन. नेटफ्लिक्स आलं तेव्हा लोकांनी म्हटलं, आधीच टीव्ही आणि सिनेमा आहे. पण आज नेटफ्लिक्स स्वतःच एक एम्पायर आहे. का? कारण त्यांनी स्केअर्सिटीमध्ये नाही तर अबंडन्समध्ये विचार केला. उदाहरण, कल्पना करा तुम्ही रोज एका छोट्या डायरीमध्ये लिहिता, थँक्यू युनिव्हर्स, माझ्याकडे अनलिमिटेड वेल्थ आहे. हळूहळू तुमचा मेंदू स्केअर्सिटीमधून अबंडन्सकडे शिफ्ट होतो आणि अचानक तुम्ही अशा ऑपॉर्च्युनिटीज पाहायला सुरुवात करता ज्या आधी दिसतच नव्हत्या. पैसा फक्त बँक अकाउंटमध्ये नाही बनत, पैसा प्रथम मेंदूत बनतो. जर तुमचं माइंड स्केअर्सिटीने भरलं असेल तर तुम्ही गरीब राहाल, पण जर तुमचं माइंड अबंडन्सने प्रोग्राम्ड असेल तर पैसा तुमच्याकडे मॅग्नेटसारखा ओढला येईल. मूव्हिंग फॉरवर्ड. अध्याय 10. टाइम फ्रीडम. खरी संपत्ती. आत्तापर्यंत आपण पैशांबद्दल, माइंडसेटबद्दल, एनर्जीबद्दल, नेटवर्कबद्दल आणि सिस्टम्सबद्दल बोललो. पण खरा प्रश्न असा आहे, जर तुमच्याकडे पैसा असेल पण वेळ नाही तर तुम्ही खऱ्या अर्थाने श्रीमंत आहात का? खरं सत्य हे आहे की खरी संपत्ती फक्त पैसा नाही, खरी संपत्ती आहे टाइम फ्रीडम. सरासरी लोक वर्सेस बिलियनर माइंडसेट. सरासरी लोक आपला वेळ पैशांसाठी विकतात, म्हणजे जॉब करा, तासांच्या हिशोबाने सॅलरी घ्या. बिलियनर माइंडसेट पैसे आणि सिस्टममधून वेळ खरेदी करतात, म्हणजे सरासरी माणूस टाईमचा सॅक्रिफाईस करतो, पण लेझी बिलियनर माइंडसेट टाईमला मास्टर करतो. स्टोरी. रिचर्ड ब्रॅन्सन. रिचर्ड ब्रॅन्सन, व्हर्जिन ग्रुपचे फाउंडर, म्हणतात, माय बिझनेस इज नॉट अबाउट मनी, इट्स अबाउट टाइम फ्रीडम. त्यांनी एम्पायर बनवला पण कधीच स्वतःला बिझी बनवलं नाही. त्यांच्या कंपन्या चालतात पण त्यांचा फोकस असतो फॅमिली, ट्रॅव्हल आणि नवीन एक्सपेरिमेंट्सवर. म्हणजे त्यांनी पैसा कमवताना वेळ देखील जिंकलेला आहे. लेझी बिलियनरचा 9वा तत्व, वेल्थचा खरा अर्थ आहे आपल्या वेळावर कंट्रोल. टाइम मास्टरी टेक्निक्स. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने बिलियनर माइंडसेट आणायचं असेल तर हे 3 फॉर्म्युलाज फॉलो करा. 1. डेलिगेट. जे काम तुम्हाला ₹500 प्रति तास व्हॅल्यू देतं ते दुसऱ्यांना द्या. आपला वेळ त्या कामात लावा जे तुम्हाला ₹5000 प्रति तास व्हॅल्यू देतं. 2. प्रायोरिटाईज. 80-20 रूल. परेटो प्रिन्सिपल फॉलो करा. 20% कामं 80% रिझल्ट देतात. उर्वरित फालतू कामं इग्नोर करा. 3. शेड्यूल फ्रीडम. सरासरी लोक शेड्यूलचे गुलाम असतात. बिलियनर माइंडसेटवाला स्वतःचं शेड्यूल बनवतो. तो डिसाईड करतो कधी, कुठे, कसं काम करायचं. उदाहरण, डिजिटल एंटरप्रेन्युअर्स. आजचे डिजिटल एंटरप्रेन्युअर्स हाच फॉर्म्युला वापरतात. त्यांच्याकडे ऑनलाईन सिस्टम्स असतात जे त्यांच्यासाठी काम करतात. त्यांचं काम फक्त मॉनिटर करणं आणि बिग डिसिजन्स घेणं असतं. रिझल्ट, त्यांच्याकडे पैसा देखील आहे आणि वेळ देखील. पैसा अनलिमिटेड होऊ शकतो, पण वेळ नेहमी लिमिटेड असतो. सरासरी लोक पैशांसाठी वेळ विकतात. बिलियनर माइंडसेटवाले पैशांमधून वेळ खरेदी करतात आणि हाच आहे खऱ्या फ्रीडमचा फॉर्म्युला. अध्याय 11. पॅसिव्ह इन्कम. झोपेतही कमाई. आता आपण पोहोचलो आहोत या पुस्तकाचा सर्वात महत्त्वाच्या भागावर, पॅसिव्ह इन्कम. म्हणजे अशी इन्कम जी तुमच्या ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंटशिवाय येत राहते. तुम्ही काम करत नाही पण पैसा येत आहे. बहुतेक लोकांना पॅसिव्ह इन्कमचा कन्सेप्ट समजत नाही. त्यांना वाटतं बिना काम केले पैसे कसे येतील. पण खरं असं आहे की पॅसिव्ह इन्कम म्हणजे बिना काम नाही. पॅसिव्ह इन्कम म्हणजे स्मार्ट काम. ॲक्टिव्ह इन्कम वर्सेस पॅसिव्ह इन्कम. ॲक्टिव्ह इन्कम, तुम्ही काम केलं तरच पैसा मिळतो, काम बंद केलं तर पैसा बंद. पॅसिव्ह इन्कम, तुम्ही एकदा काम केलं, सिस्टम बनवलं आणि तो सिस्टम तुमच्यासाठी पैसा जनरेट करत राहतो. उदाहरण, रिअल इस्टेट. एक माणूस आहे ज्याने 2 घरं घेतली आणि रेंटवर दिली. आता दर महिन्याला त्याला रेंट इन्कम येतो. तो ऑफिस जातो, ट्रॅव्हल करतो, झोपतो, पण रेंट येत असतो. हे आहे पॅसिव्ह इन्कम. उदाहरण, डिजिटल प्रॉडक्ट्स. एक माणसाने एक ई बुक लिहिलं.
त्याला लिहिण्यासाठी 2 महिने लागले, पण आता तो ईबुक ऑनलाईन विकत आहे. रोज 5-10 कॉपीज विकली जातात, म्हणजे रोज 500 ते 1000 रुपये येत राहतात. त्याने काम फक्त एकदाच केलं, पण पैसा कंटिन्युअसली येत आहे. पॅसिव्ह इन्कमचे प्रकार: 1. रिअल एस्टेट इन्कम, रेंट, लीज. 2. डिव्हिडंड इन्कम, शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट्स. 3. रॉयल्टी इन्कम, बुक्स, म्युझिक, पेटंट्स. 4. डिजिटल प्रॉडक्ट्स, कोर्सेस, ई बुक्स, टेम्पलेट्स. 5. अफिलिएट मार्केटिंग, प्रॉडक्ट्स प्रमोट करून कमिशन. 6. यूट्यूब ब्लॉग, ॲड्स आणि स्पॉन्सरशिप्स. 7. ऑनलाईन बिझनेस, ऑटोमेटेड ई कॉमर्स. लेझी बिलियनरचा 10वा तत्व: एकदा मेहनत करा, आयुष्यभर कमवा. कल्पना करा, तुमच्याकडे 5 पॅसिव्ह इन्कम सोर्सेस आहेत. प्रत्येकी महिन्याला 20,000 रुपये जनरेट करतो. म्हणजे तुमच्याकडे 1,00,000 रुपये पॅसिव्ह इन्कम आहे. तुम्ही कुठेही असा, काहीही करत असा, पैसा येत राहतो. हीच आहे फायनान्शियल फ्रीडम. पॅसिव्ह इन्कम बनवण्याचे पायरे. स्टेप 1. स्किल आयडेंटिफाय करा. तुमच्याकडे काय स्किल आहे? रायटिंग, डिझायनिंग, टीचिंग, कोडिंग, कुकिंग. तुम्ही कोणत्या क्षेत्रात एक्सपर्ट आहात? स्टेप 2. प्रॉडक्ट सर्व्हिस क्रिएट करा. त्या स्किलचा एक प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस बनवा. कोर्स, ईबुक, टेम्पलेट, टूल, काहीही. स्टेप 3. सिस्टम बनवा. ती प्रॉडक्ट सर्व्हिस कशी ऑटोमॅटिकली विकायची याचा सिस्टम बनवा. वेबसाईट, पेमेंट गेटवे, डिलिव्हरी सिस्टम सगळं ऑटोमेट करा. स्टेप 4. मार्केटिंग करा. तुमची प्रॉडक्ट लोकांपर्यंत कशी पोहोचवायची याचा प्लॅन बनवा. सोशल मीडिया, ॲड्स, SEO वापरा. स्टेप 5. स्केल करा. एकदा सिस्टम काम करायला लागलं की स्केल करा. मोर प्रॉडक्ट्स, मोर चॅनल्स, मोर ऑटोमेशन. आणि हे सगळं करताना लक्षात ठेवा, सुरुवात छोटी करा पण कन्सिस्टन्सी ठेवा. रोज थोडं काम करा, थोडं सिस्टम मजबूत करा आणि बघा तुमची पॅसिव्ह इन्कम कशी वाढते. अध्याय 12. मनी माइंडसेट, पैशांची विचारसरणी. आतापर्यंत आपण खूप स्ट्रॅटेजीज, सिस्टम्स, टेक्निक्सबद्दल बोललो, पण एक गोष्ट अजूनही बाकी आहे आणि ती आहे सर्वात महत्त्वाची: तुमची पैशांसाठीचा माइंडसेट. जर तुमची मनी माइंडसेट चुकीची असेल तर तुम्ही कितीही मेहनत करा, कितीही सिस्टम बनवा, तुम्ही श्रीमंत होऊ शकणार नाही. गरीब वर्सेस श्रीमंत माइंडसेट डिफरन्सेस. गरीब मानतो पैसे इव्हिल आहेत, श्रीमंत लोक वाईट असतात. मला फक्त सर्व्हायव्हल हवा आहे, पैसा नशीब असेल तर मिळेल. श्रीमंत मानतो पैसा एक टूल आहे, श्रीमंती फ्रीडम देते. मला अबंडन्स हवा आहे, पैसा मी क्रिएट करू शकतो. हाच फरक आहे. गरीब माणूस पैशांना दोष देतो, श्रीमंत माणूस पैशांना रिस्पेक्ट करतो आणि त्यांचा योग्य वापर करतो. पैशांबद्दलच्या चुकीच्या समजुती. समजूत 1. पैसा सगळ्यांना भ्रष्ट करतो. खरं, पैसा फक्त तुमच्या आत जे आहे ते ॲम्प्लिफाय करतो. जर तुम्ही चांगले माणूस आहात तर पैशांनी तुम्ही अधिक चांगले बनू शकता. समजूत 2. पैसा आणि आनंद यांचा काही संबंध नाही. खरं, पैसा डायरेक्ट आनंद देत नाही, पण फ्रीडम देतो आणि फ्रीडम तुम्हाला आनंदी राहण्याची संधी देतो. समजूत 3. श्रीमंत लोकांना भाग्यवान म्हणावं लागतं. खरं, 95% श्रीमंत लोक त्यांच्या स्मार्ट डिसिजन्स, सिस्टम्स आणि माइंडसेटमुळे श्रीमंत झाले. भाग्य खूप कमी भूमिका बजावतं. वेल्थ प्रोग्रामिंग. तुमचा मेंदू रिप्रोग्राम करा. एक्सरसाइज 1. डेली अफर्मेशन्स. रोज मिरर समोर उभे राहा आणि म्हणा, मी वेल्थ डिझर्व करतो, पैसा माझ्याकडे येतो, मी फायनान्शियली फ्री आहे. एक्सरसाइज 2. व्हिज्युअलायझेशन. रोज 5 मिनिटं डोळे बंद करून कल्पना करा, तुमच्याकडे ती वेल्थ आहे जी तुम्हाला हवी आहे. तुम्ही कसं वागत आहात, तुम्हाला कसं वाटतंय. एक्सरसाइज 3. ॲक्ट ॲज इफ. आजपासूनच त्या माणसासारखं वागायला सुरुवात करा जो तुम्ही बनू इच्छिता. श्रीमंत माणूस कसा विचार करतो, कसे निर्णय घेतो, कसं वागतो, तेच करायला सुरुवात करा. लेझी बिलियनरचा 11वा तत्व. आधी मनात श्रीमंत बना, मग रियालिटीमध्ये बनशील. अध्याय 13. ॲक्शन प्लॅन. आता काय करायचं? मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही खूप काही शिकलात. सिस्टम, लेव्हरेज, पॅसिव्ह इन्कम, माइंडसेट, टाइम फ्रीडम, सगळं. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आता तुम्ही काय कराल? कारण नॉलेजला ॲक्शनशिवाय काही उपयोग नाही. बहुतेक लोक मोटिवेशनल व्हिडिओज पाहतात, बुक्स वाचतात, पण ॲक्शन घेत नाहीत आणि मग त्यांच्या आयुष्यात काहीच बदलत नाही. तुम्ही तसे होऊ नका. तुमचा 90 डे ॲक्शन प्लॅन. दिवस 1 ते 30. फाउंडेशन. 1. तुमची स्किल्स आयडेंटिफाय करा. 2. तुमचा निश सिलेक्ट करा. 3. एक सिंपल पॅसिव्ह इन्कम आयडिया निवडा. 4. त्यावर रिसर्च करा. 5. एक छोटा MVP म्हणजे मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट बनवा. दिवस 31 ते 60. बिल्डिंग. 1.
तुमचं प्रॉडक्ट सर्व्हिस लॉन्च करा. 2. पहिल्या ग्राहकांना मिळवा. 3. फीडबॅक घ्या आणि इम्प्रूव्ह करा. 4. मार्केटिंग सुरू करा. 5. सिस्टम ऑटोमेट करायला सुरुवात करा. दिवस 61 ते 90. स्केलिंग. 1. रिझल्ट्स ॲनलाइज करा. 2. काय काम करतंय ते डबल डाऊन करा. 3. दुसरा इन्कम स्ट्रीम सुरू करा. 4. नेटवर्क बिल्ड करा. 5. लाँग टर्म विजन तयार करा. डेली हॅबिट्स, रोजच्या सवयी. सकाळी मॉर्निंग रुटीन 6 वाजता उठा. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस 5 मिनिटं. व्हिज्युअलायझेशन 5 मिनिटं. एक्सरसाइज 30 मिनिटं. लर्निंग 30 मिनिटं. बुक किंवा कोर्स. दिवसा डे रुटीन. हाय इम्पॅक्ट कामं प्रथम करा. डिस्ट्रॅक्शन्स टाळा. फोकस ब्लॉक्स 90 मिनिटाचे. ब्रेक्स घ्या. संध्याकाळी इव्हनिंग रुटीन. दिवसाचा रिव्ह्यू करा. उद्याचा प्लॅन बनवा. फॅमिली टाईम 9 वाजता स्क्रीन बंद. 10 वाजता झोपा. लेझी बिलियनेअरचा 12वा तत्व. कन्सिस्टन्सी बीट्स इंटेन्सिटी. रोज 1 तास कन्सिस्टंटली काम करणं, आठवड्यातून एकदा 10 तास काम करणं. कल्पना करा 90 दिवसानंतर तुमच्याकडे एक वर्किंग पॅसिव्ह इन्कम स्ट्रीम आहे. तुम्ही महिन्याला 10,000 ते 20,000 रुपये एक्स्ट्रा कमवत आहात. तुमचा कॉन्फिडन्स काय हाय आहे. तुमची एनर्जी वेगळी आहे आणि हे सगळं फक्त 90 दिवसात. फायनल कन्क्लुजन, अंतिम संदेश. मित्रांनो, आज तुम्ही द लेझी बिलियनेअर माइंडसेट शिकलात. तुम्ही समजलात की मेहनत नाही तर सिस्टम महत्त्वाचं आहे. लेव्हरेज कसं वापरायचं, पॅसिव्ह इन्कम कसं बनवायचं, टाईम फ्रीडम कसं मिळवायचं आणि सर्वात महत्त्वाचं मनी माइंडसेट कसं बदलवायचं. पण हे सगळं ज्ञान तुमच्या डोक्यात राहिलं तर काहीही उपयोग नाही. तुम्हाला ते ॲक्शनमध्ये आणायचं आहे. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, पण सुरुवात तरी करा. आठवा, प्रत्येक श्रीमंत माणूस एकदा तरी तुमच्यासारखा गरीब होता. अंबानी, अदानी, बिल गेट्स, इलॉन मस्क सगळ्यांनी झिरोपासून सुरुवात केली. त्यांच्यात आणि तुमच्यात फरक फक्त एकच आहे, त्यांनी ॲक्शन घेतलं. तुम्ही घ्यायचं ठरवलं नाही. आज तुम्ही ते ठरवू शकता. आज तुम्ही ठरवू शकता की मला नेहमीच्या 9 ते 5च्या जीवनात नको राहायचं. मला फायनान्शियल फ्रीडम हवा आहे. मला टाईम फ्रीडम हवा आहे. मला माझ्या टर्म्सवर आयुष्य जगायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हे खऱ्या अर्थाने डिसाईड कराल तेव्हा युनिव्हर्स देखील तुम्हाला मदत करेल. लेझी बिलियनेअर माइंडसेटची 12 तत्व. क्विक रिकॅप. 1. मेहनत नाही, सिस्टम महत्त्वाचं. 2. सिस्टमची शक्ती अनलिमिटेड आहे. 3. लेव्हरेज वापरा, स्वतः सगळं करू नका. 4. फिअरला लर्निंग ऑपॉर्च्युनिटी माना. 5. एनर्जी आणि फोकस हीच खरी संपत्ती. 6. नेटवर्क इज इक्वल टू नेटवर्थ. 7. ऑटोमेट आणि स्केल करा. 8. अबंडन्स माइंडसेट ठेवा. 9. टाईम फ्रीडम खरी वेल्थ आहे. 10. पॅसिव्ह इन्कम स्ट्रीम्स बनवा. 11. मनी माइंडसेट ठीक करा. 12. कन्सिस्टन्सी बीट्स इंटेन्सिटी. आता शेवटचा एक व्हिज्युअलायझेशन करा. तुम्ही आता 5 वर्षानंतर आहात. तुमच्याकडे 3-4 पॅसिव्ह इन्कम स्ट्रीम्स आहेत. तुम्ही महिन्याला 5 ते 10 लाख रुपये कमवत आहात. तुम्ही फक्त 2 ते 3 तास दिवसात काम करता. उरलेला वेळ फॅमिली, हॉबीज, ट्रॅव्हलसाठी. तुमच्याकडे फायनान्शियल फ्रीडम आहे, टाईम फ्रीडम आहे, मेंटल पीस आहे. लोक तुम्हाला विचारतात तुम्ही हे कसं केलं आणि तुम्ही हसत म्हणता मी फक्त लेझी बिलियनेअर माइंडसेट फॉलो केली. हे सगळं पॉसिबल आहे, पण फक्त त्यांच्यासाठी जे ॲक्शन घेतात. तर आता निर्णय तुमच्या हातात आहे. तुम्ही हा व्हिडिओ ऐकून विसरून जाणार की आजपासूनच तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणणार. मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. तुमच्यात ती क्षमता आहे, ते स्किल आहेत, ती इंटेलिजन्स आहे. फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि ॲक्शन घ्यायचं आहे. आजच, आत्ताच. धन्यवाद मित्रांनो. तुमचं आयुष्य बदलो. लेझी बिलियनेअर माइंडसेट अंगीकारा आणि फायनान्शियल फ्रीडम मिळवा. तुम्ही करू शकता. नमस्कार.